निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हाकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्र, टाचदुखी खूप कॉमन प्रॉब्लेम, खूप लोकांना त्रास देणारा, चालायला पण अडचण आणणारा, दैनंदिन वागताना पण ते नकोसं वाटणारा आणि वेदना खूप तीव्र असतात त्याच्यामुळे ह्या टाचदुखीबद्दल याची कारणं काय असतात, कशामुळे टाच दुखते आणि त्याच्यावर घरगुती उपाय कोणते केलेले पाहिजेत, करायला जमतात आणि हे नाही जमलं तर डॉक्टरांकडे कधी गेलं पाहिजे, त्यांच्याकडून कोणते इलाज घेतले पाहिजेत आणि नाही जर हे सगळं लक्ष दिलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात, तर हे आज आपण सगळं पाहूया। याचे रुग्ण वरचेवर वाढत आहेत, कारण चालताना सुरुवातीला जास्त त्रास होणं, तुम्ही झोपेतून उठलात सकाळी की उठल्याबरोबर चालताना त्रास होणं किंवा बराच वेळ बसलेला आहात खाली मांडी घालून वगैरे किंवा खुर्चीत बसला आहात आणि बसून उठलात चालायला सुरू केलं की सुरुवातीला जर दुखत असेल तर ती टाचदुखी म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये प्लॅन्टर फेसायटिस असं म्हणतात। आता प्लॅन्टर फेसायटिस म्हणजे काय की जो आपला पाय असतो या पाठीमागच्या टाचेपासून ते पुढच्या भागापर्यंत आतून एक तो पडदा आहे, फेशिया म्हणतात त्याला, त्याचं नाव प्लॅन्टर फेशिया आहे। आणि ह्याचं जेव्हा इन्फ्लेमेशन होतं, त्याच्यावर सूज येते, त्याला इजा होते, त्याचं इन्फेक्शन होतं, तेव्हा त्याला आपण प्लॅन्टर फेसायटिस म्हणतो। आणि हे काय असतं, पाय जेव्हा आपला असा चालताना हलतो त्यावेळेला याला ताण पडतो आणि मग टाच दुखायला सुरुवात होते। म्हणजे या प्लॅन्टर फेसायटिस म्हणजे प्लॅन्टर फेशियाला काहीतरी इजा झाली पाहिजे, काहीतरी सूज आली पाहिजे, काहीतरी इन्फ्लेमेशन झालं पाहिजे, याच्याशिवाय टाच दुखू शकत नाही। मग हे कोणत्या वेळेला होऊ शकत असतं, ज्याचं वजन जास्त आहे, नंबर 1, ज्याचं चालण्यामध्ये काहीतरी बिघाड होतोय, व्यवस्थित चालणं नसतं ज्याचं, किंवा पायात घालायचे जे शूज आहेत, चप्पल बूट हे चांगले नसतात, हे चांगल्या प्रकारचे नसतात, चांगल्या क्वालिटीचे नसतात, किंवा खाली चालायचा जो आहे तो एकदम हार्ड सरफेस असतो, त्याच्यावर याचं जास्त चालणं होतं। मग अशी जर कारणं असतील तर काय पाहिलं पाहिजे आपण, कोणतं कारण आपल्याला लागू पडते ते कारण शोधलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ते कारण टाळण्याचा प्रयत्न किंवा त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे टाच दुखण्याचं कमी होऊ शकतं। याची कारणं जी आहेत आपण जे आता पाहिलं, वजन वाढणं एक सांगितलं आपण, जास्त वेळ बसून राहणं दुसरं कारण आहे, अयोग्य चप्पल बूट वापरणं किंवा चालण्याची पद्धत असणं हे तिसरं कारण आहे, तसंच चुकीचा व्यायाम करणं किंवा चुकीचं काहीतरी काम करणं, म्हणजे चुकीच्या पोझिशन मध्ये कष्ट जे करतात ते चुकीच्या पोझिशन मध्ये करणं, तसंच उभं राहून काम जास्त वेळ करणं, ज्याचं वय जास्त झालेलं आहे त्यांना पण हा त्रास जास्त वाढतो, महिलांच्या मध्ये हा त्रास जास्त असतो, तसेच चुकीच्या चप्पल बूट घातलं, जास्तीत जास्त हार्ड असणं त्याच्या टाचा, हे कारण त्याच्यामध्ये आहे। तसंच पाय आदळून आपटून चालायची काही जणांना सवय असते, त्यानं पण होतं। तसंच अतिशय थंड, ज्याला आपण एसी म्हणतो किंवा फॅन म्हणतो, कूलर म्हणतो, हे जर वातावरण तुम्ही अतिशय थंड ठेवत असाल तर त्याच्यामुळे स्नायू आखून म्हणजे स्पाझम होतो, असं जाम होतात, सगळं अंग जाम बनतं आणि त्यानं पण हे टाचदुखीचं प्रमाण वाढू शकतं। अतिशय जास्त वात तयार होतो शरीरामध्ये आणि हा वात तयार झाला की मग टाचदुखी जास्त वाढायला लागते। तसंच अतिशय थंड पदार्थ, थंड पेय जी असतात, फ्रीजमध्ये ठेवलेली चिल्ड जे असतात, हे असे पदार्थ पिल्यानंतर सुद्धा वात उठाव होतो आणि टाच दुखायला सुरू होते। पाणी जे प्यायचं आहे, आपण नेहमी म्हणतो की आपल्या आपल्या प्रकृतीप्रमाणे 3.5-4 लिटर आसपास पाणी प्या, कुणाला यापेक्षा जास्त पण लागू शकतं, पण जर हे अतिशय जास्त प्रमाणात पिण्यात आलं, त्या व्यक्तीच्या प्रकृतीला गरज नाही पण अतिशय जास्त पिण्यात आलं तरी सुद्धा त्याची टाच दुखू शकत असते। तसंच जेवल्यानंतर लगेच झोपत असेल ती व्यक्ती तर काय होतं, शरीरातील विषारी घटक वाढतात, किंवा व्यायाम कुठलाच नसेल शरीराला तर शरीरातील विषारी घटक वाढतात, किंवा आहार हा संतुलित नसेल किंवा आरोग्यदायी आहार नसेल तरी पण विषारी घटक वाढतात आणि हे विषारी घटक वाढल्यानंतर शरीरातलं युरिक ऍसिड वाढत असतं आणि हे युरिक ऍसिड वाढलं की मग त्यावेळेस सुद्धा त्या व्यक्तीची टाच जास्त दुखू शकत असते। आता ही पाहिली आपण सगळी कारणं। आता या कारणानुसार आपल्या लक्षात एक आलं असेल की आता उपाय कोणते करायचे आहेत। मग आपण सुरुवातीला काय पाहूया की घरगुती उपायामध्ये आता जे आपण चर्चा केलेली आहे, तुमचा आहार हा संतुलित आरोग्यदायी आहार घेतला पाहिजे, शरीरामध्ये विषारी घटक जास्त साचणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे। तुम्ही तेलकट, तुपकट किंवा जास्त चरबीचं असं खाऊन तुमचं वजन नाही वाढू दिलं पाहिजे। हे वजन वाढू न देणं किंवा शरीरातील विषारी घटक न वाढू देणं, हे त्याला थोडासा नियमित दररोज थोडा थोडा व्यायाम केला पाहिजे, हे आपल्या हातातली गोष्ट आहे। आणि कुठल्याही आजारासाठी तुमची रोगप्रतिकार शक्ती, तुमचं शरीर
पूर्ण तुमचं आरोग्य चांगलं, फक्त टाच्यासाठीच नाही, सगळ्याच आरोग्यासाठी चांगलं आहे. तर हे प्रामुख्याने केलं पाहिजे. आणि त्याला जोडून खास टाचेसाठी पाणी आणि त्याच्यामध्ये सुंठ, त्याच्यामध्ये थोडं तुळस आणि हळद हे जर एकदम पाण्यामध्ये टाकून ते थोडंसं उकळलं, मिक्स केलं आणि हे पुन्हा खाली खाली काढून जर हे पीत राहिलं तर त्यानं पण त्याला फायदा होतो असं आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे. तसंच पाण्यामध्ये जर मिठाचे खडे टाकून ते थोडं गरम केलं आणि त्याच्यामध्ये पाय टाकून जर बसलं म्हणजे काय झालं, हा पायाला शेक मिळाला. आणि मीठ का टाकायचं त्याच्यामध्ये, थोडंसं मीठ टाकलं म्हणजे नॉर्मल सलाईन सारखी त्याची अवस्था होते. सलाईन म्हणजे काय असतं, 0.9% हे मिठाचं सोल्युशन असतं, जे नॉर्मल सलाईन असतं ते. मग अशा प्रकारचं हे होतं आणि त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर शरीराला चांगला फायदा होतो, शेक मिळतो. म्हणजे काय, शेक दिला पाहिजे, एक झालं. दुसरं, याच्या विरुद्ध जेव्हा इन्फ्लेमेशन किंवा सूज असते, आपण जिथे म्हणलं प्लॅन्टर फेसायटिसला मध्ये, त्यावेळेला बर्फानं शेकायचे त्याला. म्हणजे काय होतं, थंड यानं ती सूज कमी होती. म्हणून बर्फानं जर शेकलं तर त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. कधी तुम्हाला गरम यानं फायदा होतोय, थंड यानं फायदा होतोय, तुम्ही पाहून तुमच्या प्रमाणात ते ठरवलं पाहिजे आणि त्या प्रमाणात केलं पाहिजे. तसंच पातेल्यामध्ये काही एरंडाची पानं, शेवग्याच्या पानं किंवा निरगुंडीची पानं हे सगळं टाकायचं, ते पाणी उकळायचं आणि हे पाणी उकळल्यानंतर खाली काढून घेऊन थोडंसं जरा कोमट व्हायच्या बेतामध्ये आपण पाय ठेवू शकतो. अशा बेताने त्याच्यामध्ये पाय ठेवायचा असं पण आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे. तसंच रुचकी जी असते किंवा रुई म्हणतो आपण, याचं पान एक त्याच्यावर थोडंसं तेल टाकून थोडं तव्यावर गरम करून घ्यायचं आणि ते त्या ठिकाणी बांधा, त्या ठिकाणी त्याला शेका त्यानं, असं पण आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे. आणि आपल्या दृष्टीनं सुद्धा पायाचा जो व्यायाम आहे, हा व्यायाम पायाचा जर नियमितपणाने केला तर आता पायाचा व्यायाम कसा, म्हणजे जो घोटा आहे पायाचा खाली, तर त्या पायाच्या घोट्याला काय होऊ शकत असं कुठले कुठले व्यायाम करू शकतो आपण. हा घोट्यापासून वर घेणं, हा खाली घेणं, म्हणजे याला काय म्हणतात, फ्लेक्शन एक्सटेन्शन, हे डॉर्सी फ्लेक्शन एक्सटेन्शन असं झालं. तसंच तुम्ही जो घोटा आहे पायाचा त्याच्याजवळ तुम्ही असे उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला असा पण तो पाय हलवू शकता. असा एक 10 वेळेस हलवला, असा वर खाली एक 10 वेळेस हलवला, असा चालतो. आणि असं क्लॉकवाईज एक 10 वेळेला आणि अँटी क्लॉकवाईज असा पण पाय तुम्ही फिरू शकता. असे जर व्यायाम केला तर काय होते की त्या ठिकाणच्या नसा मोकळ्या होतात, स्नायू मोकळे होतात, स्नायूचा स्पाझम राहत नाही, मधली सूज जी असते तिथं रक्त पुरवठा चांगल्या प्रकारे होतो, तिथली जी घाण असते त्याचा निचरा व्हायला सोपा जातो. म्हणून हे व्यायाम, किंवा एखादा बॉल घेतला अशा आकाराचा आणि बॉल तो पायाखाली ठेवायचा आणि त्याच्यावर पाय दाबून थोडासा असा असा फिरवायचा, सारखा पाय त्याच्यावर फिरवत राहायचा, जो पाय दुखतोय तो सतत सतत फिरवत राहायचा. म्हणजे काय होईल, त्या बॉलच्या प्रेशरनं जी सूज आहे त्याच्यातली घाण निघून जायला मदत होईल आणि त्याचा निचरा व्हायला मदत होईल. तसंच टॉवेल किंवा पट्टी बांधून सुद्धा झोपलेल्या अवस्थेमध्ये ते पायाला अशी ती पट्टी अडकवायची आणि त्याच्यानं आपण तो असं ओढू शकतो, वर खाली असं त्या पट्टीने ओढू शकतो. हा पण व्यायाम तुम्ही करू शकता. हे बसून, झोपून, उभं राहून कशाही प्रकारे हे व्यायाम करता येतात. आणि जर या सगळ्या प्रकारानं जर तुम्हाला फरक पडत नसेल तर मग शेवटी काय आहे, ॲलोपॅथीचे मार्ग आहेत, होमिओपॅथीचे मार्ग आहेत, आयुर्वेदाचे मार्ग आहेत. त्यांच्याकडे गेलं पाहिजे, तज्ञाकडे गेलं पाहिजे, त्याचा सल्ला घेतला पाहिजे. तसंच फिजिओथेरपिस्ट पण आहेत, हे व्यायाम तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवण्याकरता ते शिकवतात. त्यांच्याकडून शिकून घ्या, 4, 5, 10 वेळेस त्यांच्याकडे जा आणि नंतर तुम्ही घरच्या घरी करू शकता. हे पण केलेलं चांगलं असतं. आता ॲलोपॅथीकडे आमच्याकडे जर समजा आलं तर त्यावेळेस काय असतं, एक पहिली गोष्ट सांगतात की थोडी रेस्ट घ्या, जास्त ताण घेऊ नका, तुमची लाईफस्टाईल बदलली पाहिजे, तुमची जी दैनंदिनी आहे ती चांगल्या प्रकारे आरोग्यदायी बदलली पाहिजे. स्ट्रेचिंगचे व्यायाम केले पाहिजे, जे आता आपण पाय वर घेतलं खाली करणं म्हणलं असं केलं पाहिजे. तसंच जे वेदनाशामक औषध असतात, ज्याला आपण NSAID म्हणतो, हे औषधं घेतली पाहिजेत गरजेनुसारच, फक्त खूप जास्त दिवस नाही, डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. तसंच त्याच्यामध्ये बर्फ लावणं हे 3-4 वेळेला केलं पाहिजे. योग्य चप्पल बूट वापरला पाहिजे. तसंच शॉक वेव्ह थेरपी जे म्हणतात ते पण देता येत असते. तसंच स्टेरॉइडचं इंजेक्शन त्या ठिकाणी देतात, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानं जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा, आणि ते काही दिवसाच्या गॅपनंतर रिपीट पण करावं लागतं. त्याच्यामुळे चांगला फरक पडू शकतो आणि कायमचं पण ते नाहीसं होऊ शकतं. बऱ्याच वेळेला खूप कमी प्रमाणामध्ये पण ऑपरेशनची गरज पडू शकते. जर डॉक्टरांनी सांगितलं किंवा तुम्हाला वाटलं की बाकीचे सगळे उपाय करून सुद्धा, इंजेक्शन घेऊन सुद्धा, गोळ्या औषधं व्यायाम सगळं करून सुद्धा कमी नाही होत, तर त्यावेळेला मग मात्र
ऑपरेशन करावं लागत असतं. जर जास्त सिव्हिअर केसेस असतील तेव्हाच ऑपरेशन लागतं. आणि जर हे सगळं दुर्लक्ष केलं आणि टाच दुखते म्हणून तसंच लंगडत 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 खूप दिवस चालू लागलं तर त्याच्यानं काय होते की तुमची चालण्याची ढब बदलू शकते, तुमचं विकृतपणा येऊ शकतो, व्यंग येऊ शकतो अंगामध्ये. आणि त्याच्यानं काय होतं या चालण्यानं तुमचा फक्त तिथं टाचच दुखत नाही, नंतर त्याच्या वरचा सांधा म्हणजे घोटा दुखायला सुरू होतो, गुडघा दुखायला सुरू होतो, कमरेमध्ये बाजूचे मोठे सांधे असतात ते दुखतात, पाठ दुखायला सुरू होते, मानेपर्यंत हे वर जाऊ शकतं. मग हे शरीराचे सगळं दुखणं वाढवण्यापेक्षा जोपर्यंत टाचेमध्ये हे आहे त्रास तिथंच त्याला कंट्रोल केलं पाहिजे, तिथंच त्याला हे केलं पाहिजे. आणि ज्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या, जी जी कारणं आहेत ते आपण सांगितली, त्या कारणांचं लक्ष दिलं पाहिजे. ती कारणं जेवढी आपल्याला कमी करता येतील, नाहीशी करता येतील तेवढी ती केली पाहिजेत. आणि या टाचदुखीसारख्या एवढ्या तीव्र या ज्या वेदना असतात याच्यापासून बचाव केला पाहिजे. अशा प्रकारे आपण हे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कमेंट करा. आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यांश्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.